हाय फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. तर आजचा आपला पहिला कन्सेप्ट आहे स्लोप ऑफ लाईन. काय बघा स्लोप ऑफ लाईन? बघा, तुम्हाला दोन गोष्टीमध्ये एक डिफरन्स आढळेल. सपोज एक रस्ता आहे, तो ह्या शेपमध्ये, ठीक आहे. जेव्हा तुम्ही वरतून खाली येतात, सायकल चालवायची, वरतून खाली यायचं आहे, तुम्हाला जास्त एनर्जी लागते का कमी? कमी, ठीक आहे. अपवर्डपासून जर तुम्हाला डाऊनवर्ड यायचं असेल तर एनर्जी किती लागेल? कमी, म्हणजे लेस लागेल वरतून खाली. पण जर खालून वरती जायचं असेल तर एनर्जी जास्त लागेल कमी? जास्त. म्हणजे डाऊनवर्डपासून जर तुम्हाला अपवर्ड जायचं असेल तर मोर एनर्जी लागते. असं का होतं? असं होतं स्लोपमुळे, ठीक आहे. कशामुळे होतं आहे? स्लोपमुळे होतं आहे. जर तुम्ही एखाद्या प्लेन रोडवर जातायत, एकदम प्लेन रोड आहे, प्लेन स्ट्रेट लाईन, तर तुम्हाला लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट जाण्यासाठी एनर्जी सेम लागेल. खूप जास्त महत्त्वाचं. स्ट्रेट रोड घेतलं, एकदम स्ट्रेट, जसं तुमच्या घरामध्ये सपोज तुम्ही सायकल चालवत आहे, तर लेफ्ट टू राईट ऑर राईट टू लेफ्ट दोघी वेळेस एनर्जी सेम असेल, कारण तिथे स्लोप नाही आहे. म्हणजे स्लोप किती आहे? 0 आहे. येतं आहे लक्षात? तर स्लोप हा कन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी फिजिक्समध्ये शिकले आहेत. आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये स्लोप कसा कॅल्क्युलेट करतात, तो काय असतो ते बघायचं आहे, ठीक आहे. मी आता एक डायग्राम करतो, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं फळ्याकडे. सपोज एक्स आणि वाय ॲक्सिस, दोन ॲक्सिस मी काढलेले आहेत. 2 मिनिट, थोडं व्यवस्थित वाढवून घेतो. हा एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, ठीक आहे. आणि हा ओरिजिन. एक लाईन ड्रॉ करतो मी आता. बघा, कोणतीही लाईन आहे, नॉर्मल, काही प्रॉब्लेम नाही. त्या लाईनचं नाव आहे एल. आणि त्या लाईनवर 2 पॉईंट दिले तुम्हाला. एक पॉईंट आहे x1 y1, एक पॉईंट आहे x2 y2. ओके, 2 पॉईंट दिले. त्या लाईनचा स्लोप काय असेल बघा. हा पॉईंट ए बी, म्हणजे लाईन ए बी म्हणू शकतात की मी लाईन एल, ठीक आहे. इफ ए x1 y1 and b x2 y2, b points on line L, then slope of line L is equal to, स्लोप दाखवतात एमने, हे महत्त्वाचं आहे. स्लोपचं नोटेशन काय? एम. येतं लक्षात? तर स्लोपचा फॉर्म्युला काय असेल बघा. 2 पॉईंट कशावर पाहिजे? लाईनवर. त्याचे कोऑर्डिनेट x1 y1 x2 y2. तर काय करायचे? ते y कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करायची. y2 मायनस y1, खाली x2 मायनस x1. इथे जर तुम्ही वरती y1 मायनस y2 केलं तर खाली x1 मायनस x2 करावं लागेल, लक्षात घ्या. पण फॉर्म्युला पाठ करून घ्यायचा. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, दॅट इज डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट, डिफरन्स ऑफ x कोऑर्डिनेट, ठीक आहे. याला तुम्ही स्लोप ऑफ लाईन ए बी सुद्धा म्हणू शकतात, कारण लाईन एल म्हणजेच लाईन ए बी. हा पहिला प्रकार झाला ज्यावेळेस तुम्हाला कोऑर्डिनेट माहिती असेल त्यावेळेस. दुसरा प्रकार, कोऑर्डिनेट माहिती नाही पण त्या लाईनने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल माहिती, त्याला आपण थीटा म्हणतो. त्याला म्हणतात इन्क्लिनेशन ऑफ लाईन, हे लक्षात घ्या. लेट inclination of line L be theta. That is, theta म्हणजे काय ते मी सांगतो मी. inclination म्हणजे काय? angle made by line L with positive x-axis, with positive x-axis
इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शनमध्ये? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हा अँगल जर तुम्हाला बायचान्स दिला 120 तर 120 डिग्री हा कन्सिडर केला जाणार नाही, कारण तो लाईनच्या लेफ्ट साईडला आहे, म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत आहे. थिटा म्हणजे काय? अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजे उजव्या साईडला बघायचं आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. म्हणजे अँगल किती घेतला आहे? 60 घेतला जाईल. टोटल 180 असतो, त्यातला 120 कट करा, किती येईल? 60. म्हणजे तुम्हाला असं दिलं ही लाईन आहे, अँगल दिला 150, तो थिटा असेल का? नाही, उजव्या साईडला बघायचं. हा अँगल किती तयार येईल? 30, तर थिटा काय असेल? 30. मग जर तुम्हाला थिटा माहिती असेल तर स्लोप ऑफ लाईन काय असतो बघा. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन एल म्हणजेच एम तो असतो टॅन थिटा. म्हणजे स्लोप ऑफ लाईन कसं काढतात हे आपण 2 प्रकारे शिकलो. पहिला प्रकार ज्यावेळेस कोऑर्डिनेट दिले असतील त्यावेळेस, दुसरा प्रकार ज्यावेळेस थिटा दिला असेल. थिटा म्हणजे काय? इन्क्लिनेशन ऑफ लाईन, दॅट इज अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. थिटा माहिती असेल तर स्लोप काय असतो? टॅन थिटा. मग आपल्या डोळ्यासमोर आता 2 प्रश्न आहेत की सर एक्स ॲक्सिसचा स्लोप काय असतो आणि वाय ॲक्सिसचा स्लोप काय असतो. ठीक आहे, चला आता एक्स ॲक्सिस म्हणजे काय बघा. एक्स वाय ॲक्सिस काढले मी सपोज, बरोबर. हा एक्स आहे, वाय. एक्स ॲक्सिस म्हणजे हा. मग आता ह्या लाईनने एक्स ॲक्सिस सोबत अँगल किती केला? 0 डिग्री. म्हणजे थिटा इथे किती झाला? 0. मग टॅन थिटा किती येईल? टॅन 0 0 असतो, म्हणून स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस नेहमी 0 असतो. लक्षात घ्या, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0 आणि एक्स ॲक्सिसला जेवढ्या लाईन पॅरलल असेल त्याचा पण स्लोप काय असेल? 0. अँड स्लोप ऑफ लाईन्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज 0. मोस्ट इम्पॉर्टंट, जेवढ्या पण लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल त्याचा स्लोप काय येईल? 0 येईल. का? एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 आहे म्हणून, कारण तुम्ही इथे दुसरी लाईन काढली, हिचा एक्स ॲक्सिस सोबत अँगल किती येतोय? 0 डिग्री, म्हणून स्लोप काय असेल? 0. आता वाय ॲक्सिसकडे येऊ. मला सांगा वाय ॲक्सिसने एक्स ॲक्सिस सोबत केला अँगल किती डिग्रीचा असतो? पहिले इन्क्लिनेशन काढावं लागेल ना. हा वाय आहे एक्स. अँगल मेड बाय वाय ॲक्सिस विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस किती असतो? 90 डिग्री. आणि टॅन 90ची व्हॅल्यू किती असते? टॅन 90ची व्हॅल्यू नॉट डिफाईन. काय? नॉट डिफाईन. म्हणून स्लोप ऑफ वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन. आपण डिफाईन करू शकत नाही. म्हणजेच वाय ॲक्सिसला जेवढ्या लाईन आहे त्याचा पण स्लोप आपण डिफाईन करू शकत नाही. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन्स पॅरलल टू y axis is not defined. असं का होतं बघा. ही y axisला पॅरलल लाईन काढली मी, तिचं सुद्धा थिटा किती येईल? 90. आणि टॅन 90 किती असतो? नॉट डिफाईन. या पूर्ण टॉपिकमध्ये तुम्हाला 4 गोष्टी शिकायला भेटल्या, ते मी आता हायलाईट करतोय, तेवढ्या लक्षात ठेवायच्या. फर्स्ट, जर त्या लाईनवरचे 2 पॉईंट माहिती असतील, एखाद्या लाईनवरचे 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती आहे तर स्लोप कसा काढतात? y2 - y1 अपॉन x2 - x1. हा पहिला प्रकार. जर थिटा माहिती असेल म्हणजे इन्क्लिनेशन ऑफ लाईन माहिती असेल तर स्लोप असतो टॅन थिटा, m = टॅन थिटा. ओके. मग येऊ आपण स्पेशल एक्स ॲक्सिसकडे. तर एक्स ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसला जेवढ्या लाईन्स पॅरलल आहे सगळ्यांचा स्लोप किती येईल? 0, कारण तिथे थिटा 0 असतो. वाय ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला पॅरलल जेवढ्या काही लाईन आहे त्याचा स्लोप काय येईल? नॉट डिफाईन. कारण का? तिथे थिटा किती असतो? 90. आणि टॅन 90ची व्हॅल्यू काय आहे? नॉट डिफाईन. पहिला टॉपिक जो आता शिकवलेला हा तुम्हाला 11वी 12वीला सुद्धा तेवढाच कामात येणार आहे. याला कायमस्वरूपी तुम्ही डोक्यात घ्यायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स अँड स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. काय बघा आता व्यवस्थित समजून घेऊ. सपोज की 2 लाईन्स पॅरलल काढलेल्या आहेत. पहिले मी काय करतो, एक्स आणि वाय ॲक्सिस काढून घेतो. त्याला आपण कोणती सिस्टीम म्हणतो आठवा बरं?
ही आहे आपली कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा त्याला नाव आहे रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. हिच्यात एक्स वाय प्लेन याच्यात आपण काम करतो. हे बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक्स, कारण तुम्ही पुढच्या वर्षी 11वीला जाल तेव्हा तुम्हाला 3 ॲक्सिस असतील, एक्स वाय आणि झेड. मग आता 2 लाईन मी पॅरलल ड्रॉ करतो, बघू आता काय होतं. ठीक आहे, आता याला पी नाव देऊ आपण, या लाईनला क्यू. एकदम चांगला कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. आता मी असं मानतोय की पी लाईनने इन्क्लिनेशन किती केलं आहे, थीटा. इन्क्लिनेशन आता तुम्हाला समजलं आहे. अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस किती आहे, थीटा. मग आता तुम्ही फिगरमध्ये ऑब्झर्व केलं तर तुम्हाला अशा 2 लाईन दिसतील पॅरलल आणि एक ट्रान्सव्हर्सल आहे. दिसतंय का, पी आणि क्यू पॅरलल आणि एक्स ॲक्सिस ट्रान्सव्हर्सल आहे. मग आता बघा हा अँगल थीटा आहे, तर करस्पॉन्डिंग अँगल हा पण काय थीटा. शिकले आपण, सेम पोझिशन आहे, अपवर्ड आणि राईट, अपवर्ड आणि राईट, म्हणून हा सुद्धा काय थीटा. मग आता मला सांगा, जर थीटा दोघींसाठी सारखा आहे तर टॅन थीटा सुद्धा सारखा असेल. म्हणून जो स्लोप लाईन पीचा असेल तोच स्लोप लाईन क्यूचा असेल. मग ज्या वेळेस 2 लाईन पॅरलल असतात किंवा किती पण लाईन असो त्या सगळ्यांचा स्लोप सारखा असेल. स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स आर इक्वल, एवढं लक्षात ठेवायचं. स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स आर इक्वल. ठीक आहे, तो काय इक्वल आहे मी का सांगितलं बघा. 2 पॅरलल लाईनचा थीटा सारखा असतो. पहिल्या लाईनचा थीटा, दुसऱ्याचा पण थीटा. मग दोघीकडे मी टॅन लावला तर टॅन थीटा इक्वल टू टॅन थीटा येईल. टॅन थीटा म्हणजे स्लोप म्हणजे यम इक्वल टू, किंवा पहिल्या लाईनचा जर θ1 θ2 दोघी इक्वल असतील तर तुमचा m1 इक्वल टू काय m2. दॅट इज स्लोप्स आर इक्वल. एकच स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. स्लोप्स ऑफ पॅरलल लाईन्स आर इक्वल. ठीक आहे, परपेंडिक्युलर लाईन्स बद्दल आपण काय बोलू शकतो बघा. आता याच्यात थोडं तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री लागणार आहे. तुम्ही 9वीला शिकले ट्रिग्नॉमेट्री. ओके, तर बघा मी काय करतो आता, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. मी काय करतो आता, 2 लाईन अशा काढतो की जे एकमेकांना परपेंडिक्युलर असेल. कुठेही काढू शकतात तुम्ही, तसं काही अडचण नाही. सपोज 2 लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ही पी लाईन, ही लाईन आहे आपली क्यू, परपेंडिक्युलर. मग मी काय करतो आता, हा जो पी आहे बरोबर, याचा मी आता इन्क्लिनेशन घेणार आहे थीटा. किती घेणार आहे मी इन्क्लिनेशन, थीटा. तर मग तो क्यूचा थीटा किती येईल, 90 डिग्री येईल ना, थीटा प्लस 90 डिग्री येईल. तर 2 गोष्टींचा तुम्ही विचार केला, थीटा आणि 90 डिग्री प्लस थीटा, याचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला काय ऑब्झर्व होईल, तुम्हाला असं इन्क्लिनेशन भेटेल की पहिला स्लोप जर असेल m1 आणि दुसरा स्लोप असेल m2, त्याचा गुणाकार -12. येते लक्षात, पहिला असेल m1 आणि दुसरा असेल m2, यांचा गुणाकार किती येईल, -1. हे याचं आउटपुट आहे. देअरफॉर लेट m1 and m2 be slopes of lines P and Q respectively, and line P perpendicular line Q. Therefore m1 into m2 is equal to -1. त्याचं प्रोडक्ट किती येईल, -1. मग प्रोडक्ट ऑफ स्लोप्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स इज -1. पक्का. चलो, इथं दोघीमध्ये काही डाऊट आहे का, आता पाहून घ्या. लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, पॅरलल लाईन्सचा स्लोप इक्वल असतो आणि परपेंडिक्युलर लाईन्सचा स्लोपचा गुणाकार -1 असतो. हा -1 का आला, मी ट्रिग्नॉमेट्री शिकवल्यावर एक्सप्लेन करेल. त्याच्या आधी तुम्हाला काही कळणार नाही आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 5.3 ला सुरुवात करणार आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट,
अँगल्स मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आर गिवन. म्हणजेच तुम्हाला इन्क्लिनेशन ऑफ लाईन दिलं आहे म्हणजे थिटा दिला आहे, स्लोप काढायचा आहे. बघा मी फर्स्ट आणि थर्ड सॉल्व करून दाखव. हिअर इन्क्लिनेशन ऑफ लाईन म्हणजेच थिटा 45 दिला. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन त्याचा फॉर्म्युला असतो टॅन थिटा. मग थिटाची व्हॅल्यू पुट करा. टॅन 45 डिग्री तो किती असतो 1. हे पाठ करावं लागेल. थर्ड सॉल्व करू आता. हिअर इन्क्लिनेशन ऑफ लाईन म्हणजेच थिटा किती आहे 90 डिग्री. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन म्हणजे एम टॅन थिटा असतो. म्हणजेच टॅन 90 डिग्री तो असतो नॉट डिफाईन. कारण वाय ॲक्सिसचा स्लोप असतो का रे नॉट डिफाईन, नॉट डिटरमाइन असं तुम्ही लिहू शकता. टॅन 60 किती येईल बरं सेकंडचा काढायला गेलं बोला. √3 किती येईल √3. टॅन 30 विचारला तर 1/√3. हे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये सगळं पाठ होऊन जाईल तुमचं. ते वेगळं काही पाठ करायची गरज नाही आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 आता आपल्याला बघायचं. फाइंड स्लोप्स ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट. 2 पॉईंटमधून जी लाईन पास होते म्हणजे लाईन ए बीचा स्लोप काढायचा. खूप सोपं आहे. पहिले याचे कोऑर्डिनेटला आपण x1 y1 x2 y2 मानून घेऊ. लेट ए याला मानतो मी x1 y1 म्हणजे 2 3 आणि बी x2 y2 4 7. ठीक आहे. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2ची व्हॅल्यू टाका 7, y1 3, x2 4. बघा x2 4, x1 2. 7मधून 3 गेले 4, 4मधून 2 गेले 2. बस स्लोप ऑफ द रिक्वायर्ड लाईन किती मग 2. 4/2 म्हणजे 2 राहू शकतो 2 स्लोप, नो प्रॉब्लेम. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2. सेकंडमधला पॉईंट चेंज केले फक्त, प्रोसेस पूर्ण सेम आहे. बघा आपण काय करतो सुरुवातीला जो पॉईंट दिले P त्याला मानून घेतो x1 y1 -3 1 Q x2 y2 5 -2. ठीक है. देयरफॉर स्लोप ऑफ लाइन PQ इज इक्वल टू y2 माइनस y1 अपॉन x2 माइनस x1. y2 ची व्हॅल्यू -2. बघा y1 1, x2 ची व्हॅल्यू किती 5, x1 किती रे -3. व्यवस्थित हां. -2 -1 -3 होतो. मायनस मायनस प्लस 8. बस -3. इट इज द फायनल आन्सर. स्लोप निगेटिव्ह राहू शकतो. स्लोप निगेटिव्ह राहू शकतो. ठीक आहे. बस आजचं लेक्चर एवढंच घेऊ. बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये हे 2 प्रॉब्लेम घेतले. पुढचे जे प्रॉब्लेम आहे 2-3 ते घरी ट्राय करायचे. पूर्ण प्रोसेस सेम असेल, कोणत्याही प्रकारचा चेंज राहणार नाही.